महाराष्ट्र सरकारतर्फे एक जी.आर. असा आलेला आहे ज्याच्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जो ऑटो चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत सर्वांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे असा आग्रह आहे शासनाची। एकदम चांगला आग्रह आहे। पूर्वी एक अशी व्यवस्था होती की त्यांच्या सगळ्यांचा टेस्ट होईल, समजा टेस्टमध्ये ते फेल झाले तो त्यांचा परमिट रद्द होईल, लायसेन्स रद्द होईल, त्यांची लेखी परीक्षा घेण्याचा एक प्रस्ताव होता। आम्ही शासनाने सांगितलं की आता पुनर्विचार करा, जो सक्तीचा विषय आहे। शासनाने 15 ऑगस्ट पर्यंत मराठी भाषाची सक्ती नाही करायचा, कुठल्या प्रकारचा त्यांचा जो ऑटो चालक आहे त्यांची टेस्ट नाही घ्यायची आणि लेखी परीक्षा पण होईल नाही। आपण तोपर्यंत सर्व ऑटो चालकांना मराठीचा एक बेसिक नॉलेज झाला पाहिजे, मराठीमध्ये बेसिक संवाद करण्याची त्यांच्याकडे एक समज झाली पाहिजे। याच्यासाठी आज आम्ही इकडे एक मराठी कार्यशाळा आयोजित केलेला आहे। या कार्यशाळेमध्ये आम्ही जो महाराष्ट्र शासनाने जो ये बुकलेट छापलेला आहे, ही पुस्तिकामध्ये मुंबईमध्ये जो ऑटो आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठीमध्ये काय काय ते बोलू शकतात आणि किती मराठी ती बोलू शकतात, बोलायला पाहिजे, याचा एक विस्तृत माहिती इकडे दिलेला आहे। तो पत्रक आम्ही स्वतःकडून प्रिंट करून एक ऑटो चालकांना आम्ही देतो की तुम्ही घरी जा आणि वाचा आणि एक बेसिक जो मराठीमध्ये संवाद करण्याची क्षमता आहे तो क्षमता डेव्हलप करा। आज काही ऑटो चालकांना आम्ही त्यांच्या हातात दिलेला आहे। आता वेगवेगळ्या पॉईंटवर जो ऑटो चालकांचा जो स्टँड आहे ते स्टँडमध्ये पण जाऊन मी आणि माझे कार्यकर्ते, माझे सहकारी सगळे येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन ते असा एक पुस्तिका वाटणार आणि आमच्यातर्फे असा प्रयत्न होईल की मुंबईमध्ये जेवढे ऑटो चालक, टॅक्सी चालक आहेत सगळ्यांना मुंबईमध्ये मुंबईमध्ये जेवढे ऑटो चालक, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत सर्वांना एक बेसिक मराठी भाषामध्ये संवाद करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये उत्पन्न होईल आणि त्याच आधारावर जो महाराष्ट्रात एक राजकारण करतात मराठी भाषिक आणि हिंदी भाषेच्या मध्ये आणि मराठी भाषाच्या नावाने जो लोकांना त्रास देतात त्यांचा राजकारण आम्हाला संपवायचं आहे आणि मुंबईमध्ये सर्व भाषिक समाज एकमेकाबरोबर इकडे राहून महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासामध्ये एक मोठा असा योगदान देईल असा आमचा एक उद्देश आहे। मोठ्या प्रमाणात जो इकडे उत्तर भारतीय लोक किंवा अमराठी लोक आहेत त्यांच्यामध्ये समजा एक 90% जास्ती लोक असे आहेत त्यांना मराठी शिकण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही। ते सहर्ष स्वतःहून मराठी शिकण्यामध्ये इंटरेस्ट घेतात, बस त्यांना एक अप्रोच करण्याची गरज आहे। पण थोडेफार लोक असे आहेत जे थोडा जिद्दी आहेत, अडियल आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या संपर्कात आम्ही जाऊ आणि त्यांना समजावून घेऊ की असा एक कन्फ्रंटेशनिस्ट जो एक भूमिका असतो ना तो घेऊ नका। महाराष्ट्रात सर्व भाषिक समाजचे लोक राहतात आणि सर्वांमध्ये एक सामंजस्य राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राची जो मूळ भाषा आहे, राजकीय भाषा आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक भाषा आहे, महाराष्ट्राची भावनाची भाषा आहे, या भाषा सगळ्यांना शिकला पाहिजे आणि बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे।
जे जे मगरुरी करतात त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा हक्क त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा हक्क शासनाकडे आहे. कुठल्याही पॉलिटिकल पार्टी, कुठल्याही एक खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात कारवाई करू शकत नाही, ऍक्शन घेऊ शकत नाही, कायदा हातात घेऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारची अशी भूमिका आहे, राहायला पाहिजे की मराठी भाषाचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकार करत आहे. आणि समजा कोणी मगरूरपणा दाखवला आणि सांगितलं मी मराठी बोलणार नाही, तो शासन त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतो. पण कोणी व्यक्तीला, कोणी पॉलिटिकल राजकीय पक्षाला आणि कोणी खाजगी संस्थाला कारवाई करण्याचा हक्क नाही आहे. हाँ चलो हिंदी बोल देते. आज बहुत खुशी की बात है कि हमने मुंबई के जो ऑटो चालक हैं, ऐसे अलग अलग स्टैंड से कुछ प्रतिनिधियों को यहाँ बुलाया है और उनके साथ बैठकर एक मराठी कार्यशाला का हमने आयोजन किया है. इसके पीछे उद्देश्य ये है कि महाराष्ट्र सरकार ने हाल के दिनों में जो एक घोषणा की थी कि सभी ऑटो चालक और टैक्सी चालकों को मराठी में संवाद करना चाहिए, उनकी मराठी भाषा का ज्ञान का टेस्ट लिया जाएगा और अगर वो इस टेस्ट में फेल हो जाएंगे तो उनकी परमिट रद्द कर दी जाएगी, उनका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा. उनकी लिखित परीक्षा होने वाली थी. हमने सरकार से अनुरोध किया कि कृपया इस सख्ती के ऊपर, ज्यादती के ऊपर थोड़ा पुनर्विचार करें. हाँ, ये बात सही है कि सभी लोगों को मराठी भाषा का ज्ञान होना चाहिए और हम इसका प्रयास भी करेंगे, लेकिन अगर किसी को मराठी भाषा का ज्ञान नहीं है और टेस्ट में फेल हो गया तो उसका परमिट रद्द नहीं होना चाहिए. सरकार ने पुनर्विचार किया और 15 अगस्त तक की मुद्दत दी है सभी लोगों को. और 15 अगस्त की मुद्दत में जितने भी ऑटो चालक हैं मुंबई में हमारे, उन सभी लोगों को मराठी भाषा का जो बेसिक ज्ञान होना चाहिए वो ज्ञान देने का हमारा प्रयास है. यह बुकलेट महाराष्ट्र सरकार ने छापा है और महाराष्ट्र सरकार की तरफ से कोई 15 या 16 पंक्तियां हैं जो सभी ऑटो चालकों को सीखनी है, ऐसी सरकार की अपेक्षा है. आज ये बुकलेट हम एक एक ऑटो चालक साथी को दे रहे हैं और उनसे निवेदन कर रहे हैं कि ये बेसिक ज्ञान आप स्वयं पढ़ करके हासिल कर लीजिए, इतनी भाषा सीख लीजिए ताकि कोई सवारी अगर आपके साथ मराठी में बात करे तो निश्चित तौर पर उसको खुशी खुशी आप मराठी में जवाब दें और उसका स्वागत करें अपने रिक्शा पे. ये बहुत जरूरी है कि हम जिस प्रदेश में रहते हैं उस प्रदेश की मूल भाषा का ज्ञान होना चाहिए, उसका सम्मान होना चाहिए. और मूल भाषा में अगर यहाँ रहने वाले सभी लोग बात करते हैं तो ये एक अच्छी बात है. तो इसी अच्छी परंपरा की शुरुआत करने के दृष्टिकोण से आज हमने मराठी कार्यशाला यहाँ पे रखी है. मुझे बड़ी खुशी है कि हमारे ऑटो चालक साथियों के जो मेन प्रतिनिधि हैं वो सभी यहाँ पर आए हैं. इनके माध्यम से पूरे मुंबई के अलग अलग ऑटो स्टैंड जो हैं वहाँ पर ऑटो चालकों के बीच यह पुस्तिका जो हम प्रसारित करेंगे और 15 अगस्त तक मुंबई का एक एक ऑटो चालक बोल चाल की मराठी भाषा में संवाद कर पाएगा, इस प्रकार का इंतजाम करके हम देंगे. ठीक है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.